तुम्ही कधी शिळ्या चपातीपासून पोहे किंवा चुरमा बनवलेला आहे का? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण शिळ्या चपातीपासून चुरमा बनवणार आहोत. त्याला चुरमाही म्हणतात, पोहेही म्हणतात. भाजीचीही गरज पडत नाही आणि खायला पण एकदम स्वादिष्ट आणि एकदम लुसलुशीत आहे. चला तर आज बनवूयात. एखाद्या वेळेस आपल्याकडे शिल्लक चपात्या राहिलेल्या असतात, तर त्या चपात्या घ्यायच्या आणि त्यांना असं बारीक चुरायचं आणि हाताने असं बारीक झाल्यानंतर काय करायचं, त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. म्हणजे असं जास्त वेळ लागतो, तर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं असं बारीक. एखाद्या वेळेस भाजी वगैरे नसली तर लहान मुलांना बनवून द्यायला एकदम सोपा तरीका आहे. अगदी 5 मिनिटात ही रेसिपी बनते. चला तर आता याला मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं त्याला मिक्सरमध्ये आणि थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडायचं. म्हणजे ते एकदम असे मऊ होतात. आणि एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये कांदा टाकायचा, एक चिरलेला कांदा घ्यायचा एका प्लेटीत आणि तो कांदा भाजून घ्यायचा व्यवस्थित. आता थोडंसं जिरं घाला. जिरं आणि कांदा व्यवस्थित होऊ द्या, लाल होईपर्यंत होऊ द्या थोडासा. आणि नंतर एक चिरलेलं टमाटर घाला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि थोडंसं 5 मिनिट होऊ द्या त्याला व्यवस्थित. गॅस कमी करून त्याला व्यवस्थित असं हलवत राहायचं 5 मिनिट. नंतर आपण त्यात मसाले ॲड करणार आहोत. मसाला जास्त काहीच नाही, फक्त थोडंसं तिखट, हळद, लाल मिरची पावडर असं वगैरे टाकायचं आणि तो मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा. तो मसाला 2 मिनटं झाला बघा, अशा प्रकारे 2 मिनटं झाला, तेल सुटेपर्यंत त्याला होऊ द्यायचं. आपला मसाला जळू नये म्हणून त्यात थोडंसं पाणी ॲड करा आणि त्याला हलवत राहा व्यवस्थित 2 मिनटं. त्यानंतर आपण चुरमा टाकणार आहोत त्यात. चुरमा टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. चुरम्याला व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं त्याला. 2 मिनटं याला असंच हलवत राहा. बघा असं व्यवस्थित मिक्स झालं आहे ते. मिश्रण झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला, जसं तुम्हाला हवं आहे तसं. त्याचप्रमाणे त्यात तुम्ही कोशिंबीर पण टाकू शकता. म्हणजे आपला चुरमा किंवा पोहे एकदम स्वादिष्ट बनतात. आता चला आपण 10 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवू. जास्त वेळ नाही, पण तरी गॅस कमी करून झाकण ठेवायचं. बघा अधूनमधून त्याला हलवत राहा. आपले टेस्टी पोहे किंवा चुरमा बनवून रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.